ताई ब्लॉग करत आहेत आज. त्यांचा फर्स्ट डे आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय गार्डन मध्ये येऊन वडापाव खायला आणि सगळं होममेड असल्यामुळे अजूनच त्याचा स्वादच काही अलग आहे. हे होममेड आहे. ज्यांनी कष्ट घेतले त्यांना छान, पण ज्यांना फुकट मिळते त्यांना देवाचं वरदान. आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्ही. कमेंट सेक्शन मध्ये माझी घाणेरडं रायमिंगचं तुम्ही शिव्या देऊ शकता आणि आम्हाला व्हायरल करू शकता. आम्हाला खाऊ दे वडापाव. आम्हाला खाऊ पण दे, पण आपल्या घाणेरड्याला घाण शिव्या दिल्या तरी चालेल ना आपल्याला. काही सांगा, प्रामाणिक रिव्ह्यू द्या. प्रामाणिक रिव्ह्यू, प्रामाणिक शिव्या. आणि या ताईंचा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर प्लीज चला चांगलं छान बोला. छान कमेंट द्या. एक नंबर, असं कमाल. मला अजून खायचं आहे. कमाल. आई आई प्लीज. आय कॅन्ट कंट्रोल. कसं झालंय? एक नंबर. आणि मला हा दोन्ही पेपर मध्ये channel. वडा ठेवलेला वास खूप आवडतो. कुठल्या देशात तू वडापाव खातोयस? डॉइचलँड, डेसोचलँड. कुठला? डेसोचलँड. डस गेट निश बेबी. नाही, हे एवढं जर्मन असं वेगळ्या ऍक्सेंटचं नाही येत ना. हा डॉइचलँड. इज मीन दाइम डॉइचलँड. Oh God. यो. हो काय असं असतंय कॉर्पोरेट. वडापाव खाऊ दे बाई, गरीबाला जेवायला मिळते. मला बायको नाही, सगळ्यांना बायका आहेत, पोरं बाळ बेर काय संबंध, एकटा राहतो मी. लय अवघड असतं जीवन. तुला मी व्हायरल करणार. तुम्ही मला खाऊन व्हायरल तुला थोड्या दिवसात या व्हायरल मुळे बायको भेटेल. घ्या. खाऊन घ्या ताई. व्हायरल मुळे नको बायको. लय विचित्र मटेरियल घरी. माझी आई मला लाटण्याने मारल. आणि ते व्हायरल नाही पोरगी मिळालं मला परवडणार. त्यामुळे भारी. बाय बाय.